जबाबदारी या दोन्ही खेळाडूंवरती पूर्णपणे आता हातलोट संघाची आलेली आहे. तो अजय शेलार चांगली गोलंदाजी करतात पॉवर प्लेच्या षटकामध्ये. हो, तिथे मात्र पहा टप्पा पडला, थोडासा बॉलला उसळी दिली, बॅकफुटला जात असताना मात्र सचिन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. आणखीन एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक भन्नाट वेगाने अजय शेलारने आतापर्यंत हाताळलंय. आणखीन एक पहा चांगला बॉल, टप्पा चांगला पडला, लाईन लेंथ चांगली आली आणि शेवटचा बॉल देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहा अजय शेलारने गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने केली. अगदी एकच धाव त्यांनी खर्च केली आणि एक विकेट्स देखील मिळवली. अगदी बॅकफुटला ढकललंय हातलोट टीमला. पहिल्या बॉल जर आपण पाहिला तर डॉट आला, तदनंतर दुसऱ्या बॉलवरती सागरची विकेट मिळवली, त्यानंतर पूर्णपणे दबाव टाकला हातलोट टीमवरती. सचिन आले, तदनंतर सिंगल धावले, तदनंतर लागोपाठचे 3 बॉल आहेत ते डॉट बॉल आलेत. अजय शेलार यांनी पॉवर प्लेचं खूप चांगलं षटक त्यांनी हाताळलंय. अजय शेलार यांची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. पॉवर प्लेचं षटक खूप महत्त्वपूर्ण असतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघी एकच धाव त्यांनी खर्च केली आणि एक महत्त्वपूर्ण विकेट्स त्यांनी मिळवलेली आहे. पूर्णपणे हातलोट टीमला मात्र बॅकफुटला ढकललंय, परंतु अजूनही चंदू घाडगे सारखा खेळाडू स्ट्राइक एंडला आहे. प्रथम तास तो स्ट्राइक करेल. न्यू गोलंदाज गोलंदाजीच्या रणमेवरती विकास आलेले आहेत. क्रमांक 2चं षटक घेऊन समोरच्या बाजूने चंदू घाडगे. खोलवर टप्प्याचा बॉल आहे, खोदून काढण्याचा प्रयत्न, व्ही शेप मध्ये चेंडूला पाठवलाय. एक धाव कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. एक धाव कंप्लीट केली. आता पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट होईल. सचिन यांच्या खांद्यावरती स्ट्राइक पूर्णपणे आलेली आहे, ज्याने मात्र 4 बॉलच्या पाठीमागे अवघी एक धाव पाठीमागच्या ओव्हरमध्ये बनवले. तोच खेळाडू पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला. क्षेत्ररक्षण आता फैलावलंय. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर आता 6-5 असं तुम्हाला कन्सेप्ट पाहायला मिळेल. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला 6 खेळाडू पाहायला मिळतील, परंतु 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आता तुम्हाला 5 खेळाडू पाहायला मिळतील. ओहो, लोअर फुलटॉसचा बॉल होता, हलकीशी अपील केले. हो, अपील पंचांनी उचलून धरलेले आहे. LBWच्या स्वरूपामध्ये सचिन देखील माघारी परतेल. आणखीन एक मोठा हादरा, आणखीन एक मोठा झटका. सचिन बॅक टू द पेव्हिलियन परतीच्या तंबूच्या आसऱ्याला येतील. पण मैदानाच्या आतमध्ये हातलोट संघावरती आता दबाव येताना पाहायला मिळतोय. अजय शेलारने टॉस जिंकला, तदनंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी सांगितलं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये की आम्ही हातलोट संघाला पूर्णपणे कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि तो प्रयत्न त्यांचा आतापर्यंत सफल होताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघी एक धाव आली होती, तदनंतर अविनाशने गोलंदाजीच्या रणमेवरती आले. त्यांनी देखील 2 बॉलच्या पाठीमागे अवघी एक धाव खर्च केले आणि एक महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवले. या अगोदरच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजित शेलार यांनी क्रमांक 2च्या बॉलवरती सागर यांना माघारी पाठवलं होतं. अविनाशने देखील तेच केलंय. सचिनला देखील क्रमांक 2च्या बॉलवरती त्यांनी माघारी पाठवलंय. क्रमांक 2चा बॉल हा हातलोट संघासाठी खूप घातक ठरलाय. 2 धावा धावपलकावरती आता संकट कोसळलेले आहेत हातलोट टीमवरती. संकटांवरतून मार्ग काढावा लागेल, एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल आणि एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल टीम हातलोटला. प्रथम बॅटिंग करतायत तर तुम्हाला 35 ते 40 धावांपर्यंत मजल मारणं खूप गरजेचं आहे. ज्या पद्धतीने कॅप्टननं सांगितलं होतं की आम्ही प्रथमतः बॅटिंग करू, 40-45 धावांपर्यंत मजल मारू, तो अजूनपर्यंत त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरलेला आहे. परंतु मार्ग काढावे लागतील, मार्ग शोधावे लागतील. आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल, टप्पा पडल्यानंतर बॅटची थोडीशी कडा लागली, त्यानंतर बॉल तिथेच राहिला. आणखीन एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. ज्या पद्धतीने अजय शेलारने गोलंदाजी केली ना, त्याच पद्धतीने अविनाश देखील गोलंदाजी करतायत. माफ करा, विकास गोलंदाजी करतायत. 2 धावा धावपलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये
थोडासा रनरअप मध्ये अडथळा निर्माण झालाय. बॉलर थांबलेला आहे, थांबावं लागतं. एखाद्या वेळेला रनरअप मध्ये अडथळा निर्माण झाल्यानंतर बॉल चुकीचा पडू शकतो, त्यानंतर फलंदाज तुटून पडू शकतं. हे नक्कीच ओळखलं गोलंदाजाने, म्हणूनच थोडेसे ते थांबले. परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण आलेले आहेत. पहिला बॉल त्यांनी डॉट खेळलाय. पुन्हा एकदा ते तयार झालेले आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याच फलत्रोमध्ये आणखीन बॉल चांगला अडवलाय. पण अगदी यॉर्कर बॉल टाकण्याचा वारंवार प्रयत्न विकास करताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी, चांगली लाईन, चांगली लेन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती एक चांगली बॉलिंग त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. अजूनपर्यंत हातलोट संघाच्या बॅट्समनना मात्र पायामध्ये बेड्या त्यांनी ठोकलेत, परंतु बेड्या उद्ध्वस्त करावे लागतील. या बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव मिळेल याही बॉलच्या पाठीमागे. लोअर फुलटॉसचा बॉल आपण पाहिला, त्याच्यावरती सन्मान दिला, अगदी सरळ बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक होते एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. आणखीन एक धाव धावपलकावरती जोडली गेले. 3 धावा धावपलकावरती आतापर्यंत आपण पाहताय. हातोट संघाची स्थिती आपण पाहताय. 1.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा धावपलकावरती आहेत. चंदू घाडगे यांच्याकडे आता संपूर्ण जबाबदारी हातलोट टीमची आलेली आहे. चंदू घाडगेची बॅट तळपणं या मोमेंटला खूप महत्वाचं आहे. ओहो, स्विंग अँड मिस, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर, परंतु हा बॉल डावी एसटी सोडून जाणार आहे. नकारात्मक चेंडू पाहायला मिळतोय. धावपलकावरती एक धाव जोडूया. हा बॉल बॉलरला पुन्हा एकदा टाकावा लागेल. शेवटचा बॉल टाकण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील. 5 बॉल खूप चांगले टाकलेत, परंतु हा बॉल खराब पाहायला मिळाला. आता पुन्हा एकदा ते गोलंदाजीच्या रनवेवरती तयार होतील. आडव्या बॅटने या बॉलला सजवण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवले डीड मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव घेतली जाईल आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाखेरीज धावपलकावरती धावा अवघ्या आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना 5 धावा. या पूर्णपणे गोलंदाज हमी ठरलेले आहेत फलंदाजांवरती. अजय शेलारचं पॉवर प्लेचं पहिलं षटक कोट्रोशी संघासाठी खूप चांगलं राहिलं. त्यानंतर विकासने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. त्यांनी देखील अवघ्या 4 धावा खर्च केले, ते 1 विकेट्स मिळवली. आतापर्यंतचे 2 षटक आहेत ते कोट्रोशी संघाच्या माध्यमातून राहिलेले आहेत, परंतु उर्वरित 12 चेंडू आहेत. ते 12 चेंडू मध्ये हातलोट संघाला आता आक्रमक रूप धारण करावं लागेल. एक चांगला खेळ पेश करावा लागेल किरणला आणि चंदू घाडगे यांना. 5 वरती 2 स्थिती आपण पाहताय. सागर मोरे जर आपण पाहिलं स्क्रीनवरती तर अगदी 0 वरती बाद झाले. सचिनने अवघी 1 धाव बनवली. चंदू घाडगे आणि किरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. किरण 3 वरती खेळत आहेत आणि चंदू घाडगे 2 धावा आतापर्यंत त्यांनी बनवलेले आहेत. पहिलाच बॉल, चांगली लाईन अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा बॉल दूर ठेवला. एक चांगली लाईन, चांगली लेंथ पाहायला मिळाली. शेवटपर्यंत चंदू घाडगे यांनी नजर रोखून ठेवली होती. त्यांना असं वाटलं होतं की हा बॉल खराब असेल, परंतु लाईन चांगली होती, लेंथ चांगली होती. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिलाच बॉल डॉट आलाय. क्रमांक 3चं षटक घेऊन सागर शेलार आलेले आहेत. समोरच्या बाजूने चंदू घाडगे आहेत. पूर्णपणे प्रेशर आणि दबाव हातलोट टीम वरती. आता चंदू घाडगेचं वादळ मात्र या मैदानावरती गोंगावणं खूप गरजेचं आहे. हातलोट टीमला आपल्या नावाला साजेशी खेळी करणं खूप गरजेचं आहे, कारण चंदू घाडगे यांनी अनेक मॅचेस संकटामधून बाहेर काढलेले आहेत, परंतु आज पुन्हा एकदा ती वेळ आले. आता पुन्हा एकदा आपल्या नावाला साजेशी खेळ करावा लागेल. सागर शेलार यांनी पहिलाच बॉल शरीरापासून दूर ठेवला होता. अवे फ्रॉम द बॉडी पाहायला मिळाला. आता पुन्हा एकदा डावकुरे आताचे सागर शेलार निघालेत. या बॉलला उडवलाय. टायमिंग प्रॉपर आहे का? हो, टायमिंग प्रॉपर आहे. एलिव्हेशन देखील प्रॉपर आहे. ताकदीचा पुरेपूर फायदा घेत असताना चेंडूला पाठवलाय.
काव कॉर्नर रिजनच्या बाहेर. इट्स अ बिग 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 इट इज अ षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल अगदी बॅट खेळचा बॉल ताकदीच्या जोरावरती काव कॉर्नर रिजनच्या बाहेर पाठवलंय 6 धावांसाठी. मी म्हटलं होतं चंद्रकांत घाडगे मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत मात्र धावा हातलोट संघासाठी बनल्या जातील. एक षटकार खेचलाय, आत्मविश्वास त्यांचा वाढलाय. आणखीन एक मोठा प्रहार डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, चुकी करणार नाहीत. ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेटसाठी जाळं विणलं होतं, ती विकेट्स मात्र कोट्रोशी टीमने मिळवलेली आहे. अजय शेलारने चांगला झेल संपादित केलाय आणि चंदू घाडगे यांना माघारी पाठवलंय. या अगोदरच्या बॉलवरती षटकार आला होता. चंदू घाडगे यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, थोडासा आत्मविश्वास वाढलेला होता, परंतु सागर शेलारने थोडासा बॉल हाफ ट्रॅकर ठेवला. डीप मिड विकेट रिजन मध्ये चंदू घाडगे यांनी बॉल खेळला. अजय शेलार डीप स्क्वेअर लेग रिजन मधून डीप मिड विकेट रिजन मध्ये धावत आले. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर रोखून ठेवली. शेवटच्या क्षणी हाताचा पिसारा केला आणि त्या पिसाऱ्यामध्ये अडकवलं बॉलला. अजय शेलारने एक मोठा धक्का, टीम हातलोटला. 11 वरती 3 अशी परिस्थिती तुम्ही हातलोट टीमची पाहताय. चंदू घाडगे यांनी एक षटकार जरूर खेचला, परंतु तदनंतर त्यांना माघारी जावं लागलं. सागर शेलारने देखील एक विकेट मिळवले. एक षटकार खेचला असला तरी देखील कमबॅक त्यांनी जरूर केले. चेंडू हवेमध्ये आहे, विकेट किपर चेंडू खाली. आणखीन एक मासा गळायला लागतोय. लागोपाठचा दुसरा गडी. बॅक टू द पेव्हिलियन. रोहित देखील माघारी आलेत. एका पाठोपाठ एक एक विकेट निघून चालले हातलोट टीमची. तू चल मैं आया असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 11 धावा धावपलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खराब स्थिती आपल्याला पाहायला मिळते हातलोट टीमची. ज्या पद्धतीने त्यांना धावा धावपलकावरती बनवायच्या होत्या प्रत्येक षटका पाठीमागे, त्या धावा मात्र त्यांनी बनवलेल्या नाहीत. एका पाठोपाठ एक एक विकेट निघून चालले आणि आता मात्र संघ अडचणीत येताना पाहायला मिळतोय. यश मोरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक उदयमुख खेळाडू आहेत, सातत्याने गोलंदाजीचा तिकट मारा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, परंतु आज बॅट त्यांच्या हातामध्ये आहे. आज यशला मात्र यश दाखवावं लागेल आपल्या टीमसाठी. पहिलाच बॉल टॅप उडवलाय. आपल्याच फॉलोथ्रोमध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न सागर यांचा चांगला राहिलेला आहे. अगदी चांगली गोलंदाजी, वाखडण्याजोगी गोलंदाजी पाहायला मिळते. संपूर्णपणे फलंदाजांना बीट करून देणारी ही बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सागर शेलार तयार होतील. एक चांगली गोलंदाजी, इकॉनॉमी गोलंदाजी त्यांची खूप चांगली राहिली. या बॉलला समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, परंतु झेल ड्रॉप झालाय. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. तिसरी धावेचा प्रयत्न केला जाईल का नाही केला जाणार, कारण विकेट्स खूप महत्वाचे आहेत. विकेट्स मैदानावरती उभ्या ठेवायच्या आहेत, म्हणून घाई केलेली नाही. 2 धावा पूर्ण करत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 13 धावा धावपलकावरती आतापर्यंत लगवलेले आहेत. आता शेवटचं षटक, हाणामारीचं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु शेवटच्या 6 बॉलच्या पाठीमागे हातलोट टीमचे हे 2 खेळाडू यश मोरे आणि किरण किती धावा धावपलकावरती जोडणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिल्या 3 षटकामध्ये कोट्रोशी संघातील गोलंदाज मात्र फलंदाजांवरती हमी ठरले. अगदी सागरने पहा गोल्डन डकचे शिकार ठरले. त्यानंतर चंदू घाडगे यांनी एक षटकार खेचला, अशा पल्लवित केल्या होत्या, परंतु ते देखील माघारी परतले. सचिनने फक्त एकच धाव बनवली. किरण एका धावेवरती खेळत आहेत. रोहित गोल्डन डकचे शिकार ठरले. यशने 2 धावा बनवल्यात. आतापर्यंत 4 गडी त्यांचे कोसळलेले आहेत आणि 13 धावा धावपलकावरती. परंतु गोलंदाजांचं कौतुक करावं ना तितकं कमी आहे. अजय शेलार यांनी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं. अवघी 1 धाव दिली, 1 विकेट त्यांनी मिळवली. पूर्णपणे दबाव जो असतो ना प्रतिस्पर्धी संघावरती टाकण्याचा, तो दबाव अजय शेलार यांनी टाकला. त्यानंतर विकास आले. विकासने अवघ्या 4 धावा खर्च करत त्यांनी देखील 1 विकेट मिळवली. सागर यांनी 2 विकेट्स मिळवल्या, अवघ्या 8 धावा खर्च केल्या. आता शेवटचं षटक. या बॉलला उडवलं. क्षेत्ररक्षक आहेत, धावचीची नामी संधी जरूर होती, परंतु फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. एक चोरटी धाव धावपलकावरती जोडूया. एका धावेच्या मदतीने 14 धावा. आम्ही सातत्याने सांगत आलोय
क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचं प्रामाणिक असेल तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाही. तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जिद्द, चिकाटी, मेहनत करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. शेवटच्या 5 चेंडूवरती आक्रमक रूप धारण करावं लागेल यशला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न डीप मिड विकेट रिजन मध्ये अजय शेलार आहेत. एका हाताने बॉल जरूर अडवतील परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, गलपानपणाला थारा दिला जात नाही. अजय शेलार यांच्या माध्यमातून थोडासा गलपानपणा आपल्याला पाहायला मिळाला, थोडासा ढिलापणा पाहायला मिळाला आणि तिथे मात्र 4 धावा मिळाल्या. 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 18 अंकावरती. यश मोरेच्या बॅटमधून हा चौकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज मनीष निघालेत. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार. एकाच धावेवरती थांबावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 19 या आकड्यावरती. यश मोरे यांनी 4 बॉलच्या पाठीमागे 7 धावा बनवल्यात. त्यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. किरण 4 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 2 धावांवरती खेळत आहेत. हो, सरळ बॅटने एक मोठा प्रहार चढवलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. हा येतोय किरणच्या बॅट मधून खणखणीत षटकार. क्या बात आहे. संघ अडचणीत असताना मात्र संघाला बाहेर काढायचं असेल तर मार्ग शोधावे लागतील आणि ते मात्र मार्ग शोधत असताना एक चांगला पॉवरफुल बुलंदी षटकार आलाय किरणच्या बॅट मधून. शेवटच्या षटकामध्ये यशने एक चौकार खेचलाय, किरणने एक षटकार खेचलाय. ज्या पद्धतीने धावांना वेग द्यायचा होता तो वेग मात्र दिलाय. आणखीन एक हॅप ट्रॅकर बॉल लॉप करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू हवेमध्ये असतानाच मात्र विकेट कीपर चेंडू खाली गेले आणि तिथे मात्र एक चांगला झेल त्यांनी पकडला. किरणचा खेळ देखील संपुष्टात येतोय. आणखीन एक धक्का हातलोट टीमला 25 वरती 5 अशी स्थिती आपण पाहताय. एक षटकार खेचल्यानंतर थोड्याशा आशा पल्लवित झाल्या होत्या हातलोट टीमच्या परंतु पुन्हा एकदा त्या आशा मावळल्या गेलेत. 25 धावा धावपलकावरती 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तर यानंतरची मॅच खेळवली जाईल कळमगाव उपाळे विपक्ष खरोशी यजमान विरुद्ध मेहमान असा सामना खेळवला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन यांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. मधल्या इनिंग मध्ये आपण हा टॉस करणार आहोत. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओम आलेले आहेत शेवटचा बॉल खेळण्यासाठी. शेवटचा बॉल सांगून देईल टीम हातलोट संघ कोट्रोशी संघासमोर किती धावांचं टार्गेट सेट करू शकेल. 25 धावा लागल्यात. षटकाराला तर 31 होतील, चौकाराला तर 29 होतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू निघून चाललाय परंतु बॅकअप खूप चांगला आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु दुसरी धाव घेत असताना विकेटचं पतन होईल. केवळ सिंगल धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावपलकावरती धावा 26 लगवलेल्या आहेत. आता येणारे बॉल आहेत 24 आणि विजयासाठी आवश्यकता आहे 27 धावांची कोट्रोशी टीमला. चांगली गोलंदाजी राहिली कोट्रोशी टीमची. अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजय शेलाराने अवघी 1 धाव खर्च केले. पूर्णपणे त्यांनी दबाव टाकला. तदनंतर विकासने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. 1 विकेट मिळवत असताना अवघ्या 4 धावा त्यांनी खर्च केल्या. सागर शेलार थोडेसे महागडे ठरले कारण एक षटकार त्यांनी चंदू गाडगे यांनी खेचला. 8 धावा त्यांनी खर्च केले. 2 विकेट्स महत्त्वपूर्ण मिळवल्या. परंतु शेवटचं षटक आहे ते थोडं का होईना टीम हातलोट संघासाठी राहिलं कारण शेवटच्या षटकामध्ये तब्बल 13 धावा त्यांनी जमावल्या. 1 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्याने. एक इनिंगचा खेळ तुम्ही पाहिला. 1 इनिंग अखेरीस बॅटिंग लाईनअप जर आपण पाहिलं तर सागर मोरे आणि चंदू गाडगे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली होती. सागर मोरे 0 वरती बाद झाले. चंदू गाडगे 1 षटकाराच्या साह्याने 5 बॉलच्या पाठीमागे 8 धावा बनवले. सचिन मोरे यांनी खास काही करू शकले नाहीत. 5 बॉलच्या पाठीमागे अवघी 1 धाव बनवली. किरणने 1 षटकार खेचत असताना 6 बॉलच्या पाठीमागे 8 धावा बनवल्या. रोहित 0 वरती बाद झाले. यशने डावाला थोडंसं का होईना सावरलं कारण 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आला. पहिल्या इनिंगमध्ये धावपलकावरती प्रथमतः हातलोट संघाने 4 षटकाच्या पाठीमागे 26 धावा बनवल्या. हे लेखाजोखा आपण पाहिला पहिल्या इनिंगचा. परंतु इथून पुढे आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे खरोशी विपक्ष कळमगाव उपाळे या दोन्ही टीमच्या दरम्यान आपण टॉस करूया.
तर इथून पुढे आपण टॉसकडे वळणार आहोत. स्पर्धा खूप चांगली आहे, तुमच्या आमच्या भेटीला आलेली आहे. कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत या सीझन मधील क्रमांक 4 ची स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि त्या स्पर्धेचा टायटल नेम तुम्ही पाहताय, आई रखुमाई कुंबळ चषक 2023 पर्व क्रमांक 3. एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आपल्याला या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळत आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्लीज या, वेळ जास्त घेऊ नका. कळमगाव उपाळे टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेत. खरोशी टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. एक चांगलं आयोजन, एक चांगलं नियोजन आपल्याला या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळत आहेत. या सकाळच्या सत्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज, एक गोड आवाज आणि आपल्याच परिसरातील KSKचा एक मधुर आवाज शैलेशजी जाधव सर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या दरम्यान. खरं तर सातारा जिल्ह्यामधील अनेक असोसिएशन, वाई असू द्या, शाहूवाडी असू द्या, कराड असू द्या, पाटण असू द्या, जावली असू द्या, अनेक असोसिएशनमध्ये ज्यांचा आवाज दुमदुमला, अनेक प्रेक्षकांना त्यांनी मात्र आपल्या आवाजातून मंत्रमुग्ध केलं. असा एक गोड आवाज शैलीजी जाधव सर हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर इथून पुढे आपण टॉस करूया. लेजंड खेळाडू खरोशी गावचे काशीनाथ दादा कदम यांच्या शुभ हस्ते आम्ही हा कॉइन स्पिन करतोय. खरोशी टीमचे कॅप्टन कॉल करतील. कॉइन स्पिन छापा कॉल केलेला आहे. यस, छापा आलेला आहे. आपलंच नियोजन, आपल्याच नियोजनाखाली प्रथमतः तुम्ही टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? रक्षणचा असेल. फिल्डिंग करणार आहात. समोर एक चांगला संघ आहे. किती धावांपर्यंत त्यांना रोखू शकाल? की जवळजवळ 30 आसपास रोखण्याचा प्रयत्न करू. स्वतःचं आयोजन आहे. आयोजन घेण्यापाठीमागे खूप मोठी मेहनत घ्यावी लागते. काय सांगाल दोन शब्द? आयोजन मुलं सोबत असल्यावरून आयोजन करणं पण सोपी गोष्ट आहे. अगदी बरोबर आहे. तुमच्या जोडीला सर्वजण असतील तर तुम्हाला सहकार्य मिळतं आणि या सहकार्याच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा तुम्ही घडवण्याचा प्रयत्न केला. थँक्यू सो मच. कळमगाव उपाळे टॉस तुम्ही गमावला आहे. बॅटिंग करायची, किती धावांपर्यंत मजल मारू शकता? बॅटिंग आले तर जास्तीत जास्त धावा जमवण्याचा आम्ही प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. वेळ जास्त घेणार नाही कारण मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमक हल्ला चढवण्याचा प्रयत्न, सिंगल धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, हो 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. मापक असं आव्हान आहे कोट्रोशी टीम समोर. अगदी 27 धावांचं मापक असं आव्हान आणि हा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अजय शेलार आणि त्यांच्या जोडीला मनोज शेलार अशी पारंपरिक जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा जरूर लागली होती परंतु चेंडू पाठीमागच्या दिशेला सिंगल धाव मिळते. 3 धावा धाव पलकावरती आपण पाहताय. पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्या होत्या. तदनंतरचा बॉल सिंगल येते, माफ करा, पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, तदनंतरच्या बॉलवरती सिंगल धाव आली. 3 धावा धावपलकावरती. 27 धावांचं टार्गेट आहे आणि 27 धावांचा पाठलाग करण्यासाठी मनोज शेलार आणि अजय शेलार एक आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉसचा बॉल, बॅटची कडा जरूर लागले. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पकडला जाईल झेल आणि संपेल. मनोज शेलार यांचा खेळ. यश मोरे यांनी चांगली गोलंदाजी केली. क्रिकेटच्या पटलावरती 27 धावा डिपेंड करण्याची ताकद तुमच्याकडे आहे, फक्त तुम्हाला प्रयत्न आणि मेहनत करावी लागेल. अगदी यश मोरे यांनी आपण जर पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवरती 2 धावा जरूर आले परंतु तदनंतरचा बॉल खूप चांगला हाताळला, सिंगल धाव आली आणि तदनंतरच्या बॉलवरती विकेटचं पतन. तोडीस तोड तुम्हाला उत्तर द्यायचं आहे तर तुमच्याकडे जिद्द हवी, चिकाटी हवी आणि ती चिकाटी आपल्याला यश मोरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. थोडासा लोअर फुलटॉसचा बॉल ठेवला होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या बाजूने करण्याचा राहिला होता मनोज शेलार यांचा, परंतु बॅटची वरची कडा लागली आणि पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते, त्यांनी एक चांगला झेल संपादित केला आणि मनोज शेलार यांच्या खेळीचा अंत झाला.
3 धावा धावपलकावरती आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक यश मोरे घेऊन आलेले आहेत. एक उदयमुख खेळाडू आहेत, नवतरुण खेळाडू आहे आणि त्यांच्यावरती पॉवर प्लेचं षटक सोपवलेलं आहे. जबाबदारी आहे मोठी. या षटकामध्ये कमी धावा आल्या तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, परफेक्ट यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न करतायत. अगदी क्रिकेटच्या पटलावरती यशकडे अनुभव कमी असताना तरी प्रयत्न त्यांचे खूप मोठे प्रमाणात पाहायला मिळत आहे. उदयमुख खेळाडू कशा पद्धतीने फलंदाज उभा आहे, कशा पद्धतीने आपल्याला थांबवायचं आहे, कशा पद्धतीने धावा रोखायचा आहे, ही षडयंत्र ही रणरित्या मात्र आखल्या जात आहेत. आता 20 बॉलच्या पाठीमागे अजूनही 24 धावांची गरज आहे. याही बॉलला उडवलाय हलक्या हाताने. प्लेसमेंट करत असताना चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहिला. आणखीन एक पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज राहुल यांचा खेळ. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल ज्या पद्धतीने पहिल्या डावामध्ये अजय शेलारने षटक हाताळलं होतं, त्याच पद्धतीने दुसऱ्या डावाला जशी सुरुवात झाली तसे हातलोट संघाचा हा उभावता सितारा यश मोरे गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांनी 3 धावा जरूर खर्च केलेत, परंतु 2 गडी त्यांनी देखील मिळवले. मॅच मध्ये रंगत निर्माण होईल, मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल अशा प्रकारची गोलंदाजी जर केली तर. परंतु अजून एका बाजूने अजय शेलार आहे, अजूनपर्यंत त्याला स्ट्राईक मिळालेली नाहीये. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अभिषेक आलेले आहेत. हे देखील एक उदयमुख खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. अभिषेक मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर पाहायला मिळतोय. अजय शेलार अजूनही त्यांच्या जोडीला आहेत. अजय शेलार यांना स्ट्राईक मिळालेली नाहीये. ज्या पद्धतीने हातोड संघाची स्थिती होती त्याच पद्धतीने कोट्रोशी संघाची देखील स्थिती पाहायला मिळते. खरं तर क्रिकेटचा खेळ आहे. सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजांना धावा बनवणं थोडं कठीण असतं, कारण खेळपट्टी नरम असते, मुलायम असते. धावा बनवणं थोडं कठीण असते. सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजाचा जलवा सातत्यपूर्वक आपल्याला प्रत्येक टुर्नामेंट मध्ये पाहायला मिळतो. परंतु जसजशी दुपार होते तसतशी खेळपट्टी देखील तापली जाते आणि तदनंतर मात्र फलंदाजांची बॅट देखील तापली जाते. म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये अशा अनेक खेळपट्ट्या आहेत ते गोलंदाजाच्या प्रेमात पडतात. जसजशी दुपार होते तसतशी मात्र फलंदाजांच्या प्रेमात पडतात. खेळपट्टी आहे ना ती रंग बदलणारी खेळपट्टी आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळते. आणि या खेळपट्टीवरती ओहो खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. आणखीन एक बॉल डॉट येतोय. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. 1 षटकाखेरीज धावपलकावरती धावा आहेत अवघ्या 3 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये कोट्रोशी संघाची स्थिती आपण पाहताय. आता येणारे बॉल 18 आणि धावा बनवायचे आहेत 24. पहिल्या डावामध्ये धावपलकावरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघी 1 धाव होती, परंतु 1 विकेट गेली होती. परंतु कोट्रोशी संघाची इथे 3 धावा आहेत, परंतु 2 विकेट्स त्यांनी गमावलेले आहेत. आता 18 बॉलच्या पाठीमागे 24 धावांची गरज. ज्या पद्धतीने गोलंदाजीचा तिकट मारा यशने दाखवला ना, इथून पुढे हातोड संघाला तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. परंतु अजय शेलारला आता बॅट आपली तळपावावी लागेल, सीमा रेषेला आग लावावी लागेल. ज्या पद्धतीने अजय शेलार यांचं नाव आहे त्या पद्धतीने त्यांना खेळ करावा लागेल. अजय शेलार हा अनुभवी खेळाडू आहे. अनेक टुर्नामेंट त्यांनी गाजवलेत. ओपनचं क्रिकेट देखील त्यांनी खेळलेलं आहे. अनुभव खूप मोठा आहे, परंतु अनुभवाला साजेशी खेळी त्यांना करावी लागेल. गोलंदाजीच्या रणमेवरती गोलंदाजाला कोणाला बोलावलं जाईल यासाठी चर्चा झाली, मीटिंग बोलावली गेली. त्याच्यामध्ये विश्वास दाखवलाय गोलंदाज रोहित यांच्यावरती. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज, विनंती असेल. 20 मिनिटांचा अवधी आहे तुमच्याकडे प्रत्येक इनिंगच्या पाठीमागे. रोहित यांच्यावरती विश्वास दाखवलाय कित्येक वेळा. रोहित हा पॉवर प्लेचं षटक टीम हातलोट संघाच्या माध्यमातून घेऊन येत असतो, परंतु आज यशवरती जबाबदारी दिली. यशने मात्र यश सारखी
सारखी गोलंदाजी जरूर केली, परंतु आता रोहित यांच्यावरती जबाबदारी आहे. पहिलं षटक खूप चांगलं राहिलंय हातलोट संघासाठी. आता क्रमांक 2चं षटक रोहित घेऊन आले. समोरच्या बाजूने अजय शेलार खेळाडू आहे. अजय शेलार विपक्ष रोहित, हे बॅटल खूप चांगलं रंगलं जाईल, कारण दोन्ही खेळाडू अनुभवी खेळाडू आहेत. अनुभव मोठा आहे क्रिकेटचा या दोन्ही खेळाडूंकडे, परंतु आज प्रयत्न करावे लागतील. दोन्ही खेळाडूंना संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल. क्षेत्ररक्षण आता फैलावलंय. 6-5 असा कन्सेप्ट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, प्लेसमेंट जरूर केले. केवळ सिंगल धाव मिळेल. या बॉलच्या पाठीमागे स्ट्राईक रोटेट केली जाते. चांगलं सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. एखादा चांगला चेंडू आला तर त्याला सन्मान दिला जाईल, एखादा खराब चेंडू आला तर त्याच्यावरती मात्र तुटून पडले जातील फलंदाज. एक चांगलं सेन्सिबल क्रिकेट आपल्याला अजय शेलार यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल रोहित. परंतु समोरच्या बाजूने आता अभिषेक आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. पंच आमच्याकडे वळलेले आहेत. नकारात्मक चेंडू घोषित केला जातोय. असं म्हटलं जातं ना, जिंदगी में पीछे देखेगोय तो अनुभव मिलेगा, जिंदगी में आगे देखोगे तो आशा मिलेगी, लेकिन अगर भीतर देखोगे तो आत्मविश्वास मिलेगा. आता इथे तुम्हाला आत्मविश्वास दाखवावा लागेल, आत्मविश्वासाने खेळावं लागेल. या बॉलला ऑन साईडला वळवलंय. क्षेत्ररक्षक आहेत चंदू गाडगे, बॉलवरती येतील. सिंगलच धाव मिळेल याही बॉलच्या पाठीमागे. सहा धावा धावपलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. रोहितने देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. ओहो, हा बॉल खूप चांगला आहे. स्विंग अँड मिस, अचूक टप्प्यावरती भेदक मारा पाहायला मिळालाय. फलंदाजापासून थोडासा बॉल पाठीमागे ठेवला, तदनंतर फ्लाय चांगली दिली आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अजय शेलारला देखील थांबवण्याचा प्रयत्न रोहित यांचा पाहायला मिळतोय, परंतु या वेळेला अजय शेलार थांबणार नाहीत. एक पॉवरफुल बुलंदिक षटकार अजय शेलार यांच्या बॅट मधून. एक चांगला तडाखा पाहायला मिळतोय अजय शेलारच्या बॅट मधून. अजय शेलारने या अगोदरच सेन्सिबल क्रिकेट खेळले, परंतु या वेळेला समोरच्या दिशेला ठोकलाय षटकार. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल, अगदी सरळ बॅटने लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडूला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. एक चांगला खेळ पाहायला मिळतोय. असं म्हटलं जातं ना, ध्येय प्राप्तीसाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटलं तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि हुशार लोक तोच इतिहास वाचतात. क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगला खेळ दाखवावा लागतो. अजय शेलारच्या बॅटमधून तसा खेळ पाहायला मिळतोय. एक षटकार आला, त्यानंतर मात्र सिंगल घेतले, स्ट्राईक रोटेट केले. हे चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. 13 धावा धावपलकावरती. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील. लोअर फुलटॉसचा बॉल. फक्त या चेंडूला दिशा दिली. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय. 1 धाव घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 14 धावा. जो उदयमुख खेळाडू आहे ना अभिषेक, एक चांगला क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय, पण अगदी त्याला माहीत आहे आपल्या जोडीला एक अनुभवी खेळाडू आहे अजय शेलार आहेत. त्याला क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे. त्याच्याला फक्त साथ देणं खूप गरज आहे. पाठीमागच्याच आपण मॅचमध्ये जर आपण पाहिलं, विश्व वर्ल्ड कपमध्ये अशीच एक मॅच झाली होती अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया. त्या मॅचमध्ये तब्बल जर आपण पाहिलं ना तर मॅक्सवेलने 201 धाव ठोकल्या होत्या, परंतु त्याला साथ आहे ना ती पेट कमिन्सची खूप चांगल्या पद्धतीने मिळाली होती. याही मॅचमध्ये अजय शेलारने एका बाजूने आक्रमक रूप धारण करत असताना अभिषेक त्याला मात्र चांगली साथ देताना पाहायला मिळतोय. विश्व वर्ल्ड कप मध्ये जर आपण पाहिलं तर मॅक्सवेलने एक हाती सामना जिंकून दिला ऑस्ट्रेलियाला. तदनंतर सेमीफायनल मध्ये धडक मारली.
तदनंतर मात्र फायनलमध्ये देखील भारताला नमवत असताना ऑस्ट्रेलियाने मात्र विजय मिळवला. खरं तर अफगाणिस्तान विरुद्ध खेळत असताना ऑस्ट्रेलियाला ती मॅच जिंकणं खूप महत्त्वाचं होतं आणि मॅक्सवेलने एक हाती सामना तो जिंकवून दिला. परंतु पॅट कमिन्सची देखील खेळी विसरता येणार नाहीये, कारण त्याला साथ हवी होती मॅक्सवेलला, ती साथ त्यांनी दिली जरूर. तर याही मॅचमध्ये अविनाशला एक चांगली साथ द्यावी लागेल अजय शेलार यांना, माफ करा अभिषेक यांना चांगली साथ द्यावी लागेल अजय शेलार यांना. कारण पहा टॅलेंटेड खेळाडू आहे. आतापर्यंत त्याने 3 बॉल जरूर केले, 3 बॉलच्या पाठीमागे 2 धावा जरूर केल्या, परंतु क्रिकेटचा दर्जा क्रिकेटचा क्लास त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे. कशा पद्धतीने बॉल येतात त्याला कशा पद्धतीने प्लेसमेंट करायचं हे सर्व काही आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु हा बॉल चेंज ऑफ पेस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असताना पंच आमच्याकडे वळले, नकारात्मक चेंडू घोषित केलाय. अतिरिक्त धावपलकावरती जोडूया. खराब बॉल पाहायला मिळतोय. आता इथून पुढे 12 बॉलच्या पाठीमागे अजूनही 12 धावांची गरज आहे. बॉल टू बॉल रन्स हव्यात. याही बॉलला पहा ऑन साइडला वळवले, अलाउंड दी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय डीप मिड विकेट रीजन मध्ये. केवळ सिंगल धाव मिळेल. या बॉलच्या पाठीमागे चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय अभिषेकच्या माध्यमातून. आता इथून पुढे 11 बॉलच्या पाठीमागे 11 धावांची गरज आहे. बॉल टू बॉल रन्स हवे आहेत. सुजित मोरे गोलंदाजीच्या रणमेवरती, यांच्याकडे देखील क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आपल्याला पाहायला मिळाला आहे. क्रिकेटचा अनुभव असताना मात्र आपल्या फिरकीच्या जादूने मात्र अनेक सामने आपल्या बाजूने देखील त्यांनी खेचून आणलेले आहेत. परंतु इथून पुढे त्यांना देखील मेहनत करावी लागेल. संपूर्ण क्रिकेटचा अनुभव पणाला लावावा लागेल. हलक्या हाताने या बॉलला ड्राईव्ह केलंय. आपल्याच फलद्रोमध्ये हा बॉल देखील अडवलाय. कोणतीही धाव मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे. आता येणारे बॉल आहेत 10 आणि धावा बनवायच्या आहेत 11. आडव्या बॅटने या बॉलला वळवलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. चंदू घाडगे आहेत. आणखीन एक धाव धावपलकावरती जोडूया. एका धावेच्या मदतीने धावपलक कासवाच्या गतीने का पुढे पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलंय 17 या आकड्यावरती. ओहो, इथे पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अगोदर फिरली गेली. त्यानंतर बॉल आला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहा एखादा डॉट बॉल येतोय ना तर थोडासा आशा पल्लवित होताना पाहायला मिळत आहेत. हातलोट संघाचा थोडासा दबाव कमी होताना पाहायला मिळतोय. परंतु ज्या वेळेला डॉट बॉल येतोय ना त्यावेळेला थोडासा कोटरुशी संघावरती दबाव येताना पाहायला मिळतोय. जरी अजय शेलार नॉन स्ट्राईकला उभा असला तरी मात्र सल्ला देताना पाहायला मिळतोय. हो, या बॉलला उडवलाय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक धावपलकावरती जोडूया. क्रिकेटमध्ये कौशल्य जपलं जातं. क्रिकेटमध्ये खेळाडू वृत्ती जपली जाते. क्रिकेटमध्ये एकात्मता जपली जाते. या सर्व गोष्टींचा संगम म्हणजे क्रिकेट होय. क्रिकेटमध्ये आपल्याला खूप काही शिकवलंय क्रिकेटने. ओहो, या बॉल उडवलाय. एक पाय वाकवला आणि तदनंतर डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर फेकून दिलाय. पॉवरफुल बुलंदी षटकार मिस्टर अजय शेलारच्या बॅट मधून. काय फटका सजवलाय, नेत्रदीपक फटका. जसा बॉल आला तसा मात्र गोळी निघते ना बंदुकीमधून, तसा मात्र हा बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवला. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अजय शेलार यांना यासाठी ओळखलं जातं. कमी बॉल मध्ये जास्त धावा बनवण्याचा पराक्रम त्यांनी कित्येक वेळ केलेला आहे. मार झोड तोड झोड त्यांना खूप पसंत आहे. आता इथून पुढे 6 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 3 धावांची गरज. सात बॉलच्या पाठीमागे 15 धावांवरती अजय शेलार खेळतात. त्याच्यामध्ये 2 षटकार देखील पाहायला मिळाले. आता सामना येऊन ठेपलाय. येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत फक्त 3 विजयासाठी कोटरोशी टीमला.
आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून संयमी खेळी पाहायला मिळाले, परंतु त्यांनी आता इथून पुढे सूत्र आपल्या खांद्यावरती घेतलेत. अभिषेकला देखील ते वारंवार स्ट्राईक देत आहेत, कारण एक अनुभव त्यांच्याकडे कमी आहे. संधी त्यांना मिळालेली आहे आणि संधीचं सोनं त्यांना करावं लागेल. अभिषेक मात्र 6 बॉलच्या पाठीमागे 4 धावांवरती खेळत आहेत. न्यू गोलंदाज गोलंदाजीच्या रनवेवरती 6 बॉलच्या पाठीमागे 33 धावा थांबवण्यासाठी हरीश आलेले आहेत. क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. 6 बॉलच्या पाठीमागे 3 धावा देखील डिपेंड केल्या जातात. अगदी तुमच्याकडे ते प्रयत्न करावे लागतील. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, पॉइंट रिजनमध्ये पाठवला चेंडू सरळ अलाउंटी कार्पेटच्या साहाय्याने विजयी चौकार येत असताना अविनाशच्या बॅटमधून आलाय हा महापुरा, अभिषेकच्या बॅटमधून आलाय हा विजयी चौकार. अभिषेकने मात्र हा विजयी चौकार घोषित केलाय. मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं. आज पहा, संधी त्याला मिळाली बॅटिंग करण्यासाठी आणि या बॅटिंगच्या माध्यमातून त्याने एक चौकाराच्या साहाय्याने 7 बॉलच्या पाठीमागे 8 धावा जरूर जमवले, परंतु अजय शेलार यांना एक चांगली साथ दिली आणि या दोन्ही जोडीच्या साथीनेच इथे मात्र विजय संपादित केलाय कोट्रोशीने. त्यांना पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हातलोट संघ हार्ड लक बॅड लक, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, चांगला खेळ तुम्ही पेश केला, त्याबद्दल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.